कार्याध्यक्ष शिक्षक संघ जुन्नर आदरणीय साहेबरावजी मांडवे सर, आदरणीय शिक्षा महिला आघाडी माध्यमिक शिक्षक संघ जुन्नर, आपणास विनंती आहे कृपया आपण या ठिकाणी यायचे। राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक आदरणीय बाळासाहेबजी कानडे सर, अध्यक्ष स्वामी गुरुजी कथामाला, आदरणीय जी के आवनी सर, मुख्याध्यापक सन्मान करावा। आदरणीय रमाकांत कवडे सर यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय। आदरणीय देवरामजी लांडे साहेब, माजी अध्यक्ष पुणे जिल्हा परिषद पुणे। खऱ्या अर्थानं आदिवासी समाजाचं नेतृत्व, दातृत्व आणि कर्तृत्व ज्यांच्याकडे आहे असं घोषण असलेलं आदिवासी वादळ म्हणून ज्यांना परिचित केलं जातं ते आदरणीय देवरामजी लांडे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी होतोय। आदरणीय रमाकांत कवडे सर यांच्या शुभ हस्ते यानंतर त्याला सन्मान तालुका शिक्षक संघाच्या वतीने होतोय। आदिवासी वादळ आदरणीय देवरामजी लांडे साहेब, साहेबांना विनंती आहे की आपण अध्यक्ष मनोगत व्यक्त करावं। आजचा हा कार्यक्रम क्रांती सावित्रीबाई फुले यांचा पुरस्कार आणि अत्यंत पारदर्शकपणे असा केला जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षण संघ, म्हणजे हा संघ निघता जुन्नर तालुक्याचा नाही तर महाराष्ट्रामध्ये चालणारा हा संघ आहे आणि जुन्नर तालुक्यामध्ये एक नंबरची कामगिरी करणारी ही सर्व मंडळी आहे। खरं तर प्रत्येक भागामध्ये सोपं अवघड आता मला सांगितलं, मला ऐकूनच नादिवाने वाटलं की जर असं सोपं अवघड जर सर्व सीमित झालं असेल, आम्ही त्या ठिकाणी जिल्हा परिषदला खूप आम्ही संघर्ष केला, एवढा संघर्ष केला शिवसाहेबांची का तुम्ही सोपं कुणाला म्हणताय अवघड कुणाला म्हणताय। आता त्याचा खुलासा करता ढोबळे सरांनी अत्यंत चांगल्या प्रकारे केलाय। ढोबळे साहेब, मी तुम्हाला धन्यवाद देतो। 3 दशके उरकून मी या ठिकाणी लेट आलो, पण मी थेट आलो। थेट आल्याच्या नंतर अगोदर जेवलो आंबरस पुरी खुशी मी खरं जेवलो आणि म्हटलं कार्यक्रम आपल्या सुद्धा टाइम होते। आज सर्व शिक्षक खुशी आहे। पुरस्कार ज्यांना पुरस्कार भेटलाय ते खुशी आहे, ज्यांना भेटला नाही ते पुढच्या वर्षी खुशी होती। खुशी हा शब्द माझा करता महाराष्ट्रात गेला, त्याची एकनाथ शिंदे साहेबांनी 4 वेळा सांगितलं खुशी आणि मी आयुष्यभर खुशी होतो, मी नाराज कधी नाही। मॅडमनी खरं तर मी खूप चांगलं पानसरेकडे खूप चांगलं बोलला। पानसरे सरांना मी धन्यवाद देतो की बघा ना कुठं किती अंतर आहे। आपण म्हणतो पत्तीकरण एकत्रीकरण, आता एकच काय एकत्रीकरण होतं ही चुकी कोणाची आहे। जर अशा प्रकारचं एकत्रीकरण होणार असेल ते अन्यायकारक आहे असं मला वाटतं। कारण आम्ही पण बघतोय आणि म्हणून ऑनलाईन जरी बदल्या झाल्या तरी याला कुठेतरी निकट लागला पाहिजे। तुमचे जे प्रश्न आहेत, मी जिल्हा परिषद आता तसं जिल्हा परिषद आता 3 वर्ष जिल्हा परिषद बंद आहे। परिषद काय त्या ठिकाणी 3 वर्ष झालं, पण काही जरी झालं तरी जिल्हा परिषदचं मात्र मुख्यमंत्री फडणवीस साहेब म्हणले मी पुन्हा येणार आहे त्याचं जिल्हा परिषदचं हे वादळ पुन्हा येणार आहे। आधी करू नका खुशी कारण आपलं कामच आहे आणि त्यामुळे जिल्हा परिषद टेन्शन नाही। मी आजही तुमचाच आहे, मी उद्या तुमचाच आहे आणि ज्या टायमाला जिल्हा परिषदचा दिवाळीपर्यंत निवडणूक होईल, आता माझ्या माहितीप्रमाणे परत 2 महिने पुढे गेले असं वाटतंय, पण निवडणूक कधी होऊ द्या। पण असो नेता नसो हे वादळ तुमच्या बरोबर राहणारच आहे आणि नेहमीच राहिलेलं आहे। आणि ज्या टायमाला जिल्हा परिषद निवडणूक होती
त्या टायमाला आपण चांगल्या प्रकारचं नियोजन करू आणि या संघाबरोबर मी कायम आहे आणि म्हणून आपण खरोखर एक चांगल्या प्रकारचं निवेदन या ठिकाणी केलेलं आहे आणि मला या ठिकाणी वाटतं का आता खरं तर 3 वाजलेत प्रत्येकाला मर्यादा असते या ठिकाणी सर्व मंडळी शिक्षक मंडळी त्यांचे समर्थक त्यांचे दोस्त मित्र मैत्रिणी या सर्वांना घेऊन आज आपण या ठिकाणी हा कार्यक्रम खरतर केलेला आहे असताना मला खूप या ठिकाणी तुमच्या सर्व शिक्षकांबद्दल आदर वाटतोय आणि म्हणून मी अधिक काय न बोलता आता उशीर झाला म्हणून आपण ओळख घेऊया निश्चितपणे मी अधिक काय न बोलता परत एकदा सर्व ज्यांना ज्यांना पुरस्कार भेटले त्यांना मी खुशी खुशी शुभाशय देतो आणि ज्यांना नाही भेटलं त्यांना खुशी खुशी पुढच्या वर्षी कवडे सर जे काय कोणी राहिले असतील चुकून सर्वांना त्या ठिकाणी पुढच्या वर्षी न्याय द्या अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि परत एकदा सर्व शिक्षकांना मी जुन्नर तालुक्याच्या सर्व तमाम जनतेच्या वतीनं आणि खरं तर आमदार साहेब या ठिकाणी शेवटपर्यंत येतीलच अशी अपेक्षा आहे पण आदरणीय शरददादा सोनवणे यांच्या वतीनं तुम्हाला मी लाभ शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद साहेब. बिचारा आजारी पडला. या आजारी पडल्यामुळं वेळोवेळी मला त्यांच्या सातत्याने स्मरण होत राहतं. त्यामुळे अशी माणसं आपल्यामध्ये असतात जी कर्तव्यासाठी सदैव सज्ज असतात आणि सज्ज होऊन ती सदैव समाजासाठी नोकरी अर्थाने काम करतात. कुठला मान नको, कुठला सन्मान नको, कुठली प्रतिष्ठा नको, अशा भावनांनी काम करणारी मंडळी आपल्यामध्ये आहेत आणि हीच आपल्या संघाची खऱ्या अर्थाने ताकद आहे. मी मनापासून आपल्या सगळ्या प्राथमिक शिक्षण संघाच्या कार्यकारिणीला धन्यवाद व्यक्त करतो आणि ज्या ज्या मंडळींना आज आपण पुरस्कृत केलेला आहे मी झालं सत्यशील दादा झालं सत्यशील दादा एकदा टाळ्या वाढूया त्या माणसाला पुन्हा एकदा चेअरमन पदाची नव्याने संधी जसं मी नव्याने आमदार तसे नव्याने चेअरमन पुन्हा एकदा फिर एक बार. आता देवराम शिंदे काय म्हणतं पाहूया. पुन्हा एकदा जिल्हा परिषद अध्यक्ष व्हायचंय का? खुशी खुशी गेले त्या जिल्हा परिषद करून द्या. अध्यक्ष करायचं म्हटल्यावर तुम्हाला खुशी खुशी आम्ही सगळे मंडळी आहोत. चला आयुष्यामध्ये सगळ्यांना यश मिळू द्या. आपल्या सर्वांच्या आयुष्याला उंची मिळू द्या. आपल्या कर्तव्याच्या उंचीने या भारताचं सोनं करूया. आपल्या या कर्तव्याच्या व्यवस्थेच्या आजच्या मानकरी व्यवस्थेला आणि तुमच्या गौरवशाली सन्मानाच्या सन्मानतेला मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय आदिवासी. यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. आदरणीय विष्णुपंत रामदास धोंडगे विस्तार अधिकारी शिक्षण विभाग बीड सावरगाव पिंपळवंडी. आपण पुरस्कार वितरण सोहळ्याचा प्रारंभ करत आहोत. पुरस्कार जे आहेत आदरणीय विष्णुपंत रामदास खरं तर शिक्षण विभागाची धुरा आज धोंडगे साहेबांकडे आहे आणि निश्चितपणानं शिक्षण विभागाला न्याय देण्याचं काम धोंडगे साहेब या ठिकाणी करत आहेत. पुढेच एकदा जुन्ना विलास पानसरे केंद्र प्रमुख मुंशी माजी सभापती जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था खरं तर उच्च केंद्राचं काम निश्चितपणाने गुणवत्तापूर्ण आहे. अध्यक्ष चषकापर्यंत शाळा गेलेली आहे अशा प्रकारचं काम केंद्र प्रमुख आदरणीय पानसरे मॅडम यांच्या कारकिर्दीमध्ये झालेलं आहे आणि सन्मान होतो आदरणीय आपले मॅडम आणि सर्व शिक्षक वर्ग. त्याचप्रमाणे आदरणीय प्रवीणा आपले मॅडम मुख्याध्यापक आदरणीय वैभवरावजी सदाकाळ शिक्षक आदरणीय गिरीश चाळणीवाड सर यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. सन्मान करतायत अध्यक्ष आदरणीय देवरामजी लांडे साहेब. खऱ्या अर्थाने तालुक्यामध्ये एक गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार असलेली शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इनेले यांचा या ठिकाणी हा सन्मान होतोय. खरं तर 1 जानेवारी 2024 पासून महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रम सुरू झाला आणि आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये द्वितीय क्रमांक मिळवलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बुचकेवाडीचा या ठिकाणी सन्मान होतोय. तृतीय क्रमांक आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आर्वी केंद्र मुख्याध्यापिका आदरणीय श्रीजाताई गाडवे सदस्य शालेय व्यवस्थापन सदस्य आर्वी केंद्र यांना विनंती कृपया आपण या सन्मान सोहळ्यामध्ये सहभागी व्हायचे. सन्मान होते आदरणीय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आर्वी केंद्र एक गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षण देणारी नाविन्यपूर्ण अशी शाळा त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. यानंतर विविध संस्थांचे पदाधिकारी आलेले आहेत. आदरणीय विनयजी धोने सर
आपण देखील या सोहळ्यामध्ये सहभागी व्हायचे. आमले मॅडम, चांदेवाड सर आणि सदाकाळ सर, खरं तर या 3 शिक्षकांनी अतिशय सुंदर अशी शाळा बनवली आणि पुणे जिल्हा परिषदेचा मानाचा असा अध्यक्ष चषक 2य क्रमांक त्या ठिकाणी त्यांना मिळालेला आहे. केंद्र प्रमुख आणण्याचं काम आदरणीय सय्यद सरांनी केलं. जिथं जाईल तिथं संधी मिळाल्यानंतर सोनं करण्याचं काम आदरणीय सय्यद सरांचं आहे. आणि उच्चील शाळा ही पुणे जिल्ह्यामध्ये मोठ्या गटामध्ये 3य क्रमांक मिळवलेली अशी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उच्चील अध्यक्ष चषक या पुरस्काराने सन्मानित करतात आदरणीय देवरामजी लांडे. यानंतर जिल्हास्तरीय परसबाग स्पर्धा 2023 अध्यक्ष देवरामजी लांडे साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होतो. सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आदरणीय रेश्मा पानसरे मॅडम, उपशिक्षिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोगरे यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. बाजूला 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 तिला घ्या, पुढे घ्या, पुढे बघ, पुढे बघ. खुशी खुशी. शिक्षक संघाचा छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. थँक्यू.